मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जो आपला असणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग. ऑब्विसली आपण ट्रॅव्हल ब्लॉगच काढतो. तर यावेळी आपण मस्तपैकी पावसाळा सुरू झाल्यापासून कुठे फिरायला गेलो नव्हतो. तर पावसाळा सुरू झाल्यानंतर ही आपली पहिली ट्रिप असणार आहे ज्यामध्ये आपण हा ब्लॉग सुरू करतोय. तर ज्या पद्धतीने तुम्ही पाहिलंय की पावसाळा सुरू नाही 2-3 महिने झालेले. त्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये मस्तपैकी एक वातावरण निसर्गरम्य असलेलं ठिकाण आपण शोधून काढलेले संभाजीनगरच्या जवळ. तर संभाजीनगर पासून 3 तासाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. ते कोणतं आहे आणि कोणत्या ठिकाणावर आपण आलेलो आहे आणि इथं काय पाहण्यासारखं आहे, काय काय निसर्गरम्य वातावरण आपण इथं पाहणार आहे, काय काय इथं स्पेशालिटी आहे ते तर पूर्ण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पाहत राहा आणि पुढचे सिनेमॅटिक्स बघा. तुम्हाला सिनेमॅटिक्सवरून थोडासा आयडिया लागूनच जाईल की कुठं आलेलो आपण, पण तरी सुद्धा कंटिन्यू हा ब्लॉग बघा जेणेकरून तुम्हाला कळेल. आणि भात शेतीचा लावणी वगैरे झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी असे काही शॉर्ट्स भेटलेले आहेत मला की तिथे भात शेती अजून लावणी चालू आहे. बऱ्याच ठिकाणी चिखलणी चालू आहे, म्हणजे चिखल तो वरती खाली केला जातो आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भात लावला जातो. तर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि तोपर्यंत तुम्ही पाहू शकता मागे एकदम मस्तपैकी डोंगर वगैरे. सध्या आपण आहोत बोरीमध्ये आणि बोरीवरून आपण कुठे चाललोय ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. मस्त पैकी छोटासा धबधबा, सह्याद्रीची हीच मजा सगळ्यात भारी आहे मित्रांनो. आपण आलेलो आहे आपल्या पहिल्या स्टॉपला, जिथे आम्ही पहिले सुरुवातीला सुद्धा इथं कॅम्पिंग केली होती आणि पहिला माझा व्लॉग इथूनच आला होता. त्याच ठिकाणी आपण आज पण परत आलेलो आहे. भंडारदऱ्याच्या जवळ रतनगड नावाचं गाव आहे आणि जिथे जेव्हा आपण पहिली व्हिडिओ जो बनवला होता कॅम्पिंगचा त्याचा स्पॉट या स्पॉटवर होता. आणि हे भंडारदरा डॅम. इथले काही शॉर्ट्स मी मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये टाकले होते जे तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता. मस्त जंगल वातावरण आहे पूर्णपैकी आणि नाईटच्या टायमाला इथे आम्ही बोन फायर वगैरे सुद्धा केला होता. भंडारदरा डॅमचं बॅक वॉटर इथे जमा होतं. एकदम निवांत आहे. आता इथून जेवण करून पुढच्या स्पॉटला जाणार आहे. चला पुढचा स्पॉट आपण लवकरच बघू. जरा इथलचं वातावरण दाखवतो. मस्तपैकी डोंगराच्या रस्त्यातून आम्ही चाललोय. बाजूला ओढा वाहतोय आणि दुसऱ्या स्पॉटला आम्ही जाऊन आलोय. तर दुसरा स्पॉट हा होता की
धबधबा मस्तपैकी मोठा होता चांगला, जो की तुम्हाला मी सिनेमॅटिकमध्ये पुढे दाखवलेला आहे. त्या धबधब्याचं नाव होतं वसुंधरा फॉल. कसं आहे बघा. धबधबा नुसता पाऊस मित्रांनो खतरनाक सीन आहे.